नमस्कार मित्रांनो, विविध माहिती संग्रह चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण किल्ल्यांचे प्रकार कोणते आहेत ते पाहणार आहोत. साधारणपणे किल्ल्यांचे 3 प्रकार आहेत. पहिला प्रकार गिरिदुर्ग किंवा डोंगरी किल्ला. कठीण चढ, शिखरावर रुंद पठार, जिवंत विपुल पाण्याची टाकी आणि वर खाली तटाने वेढलेल्या डोंगरी किल्ल्यास गिरिदुर्ग असे म्हणतात. सह्याद्रीमुळे डोंगरी किल्ल्यांच्या निर्मितीस खूप मदत झाली. उदाहरणार्थ शिवनेरी, रायगड, राजगड, सिंहगड, पुरंदर इत्यादी. दुसरा प्रकार आहे भुईकोट किल्ला, जे पूर किंवा शहर मोठ्या तटांनी वेढलेले आहे. सभोवती खंदकाचे संरक्षण आहे. विविध उपयुक्त वस्तूंचा आणि गवत, धान्य, पाणी, वित्त इत्यादीचा भरपूर साठा आहे आणि विविध शस्त्रास्त्रांनी सज्ज असलेल्या नगराला भुईकोट किल्ला असे म्हणतात. बहामनी, आदिलशाही, निजामशाही यांनी सपाट प्रदेशात भुईकोट किल्ले बांधले. उदाहरणार्थ परांडा, नळदुर्ग, विजापूर, अहमदनगर, उदगीर इत्यादी. तिसरा प्रकार जलदुर्ग. महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर पोर्तुगीज, इंग्रज, डच, फ्रेंच या सागरी सत्तांनी मराठ्यांच्या राजकारणात मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप सुरू केला. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राच्या किनारपट्टीच्या प्रदेशात अनेक जलदुर्ग बांधले. समुद्र आणि राष्ट्रीय सीमांचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने सागरी किल्ल्यांचे महत्त्व होते. उदाहरणार्थ सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग वगैरे. धन्यवाद मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.